तर आता ना आपण काय बोलले मी, खिचडी करणार आहोत आणि कढी करायची आहे. थोडक्यात गुजराती खिचडी आणि कढी असं करायचं आहे. तर त्याच्यासाठी ना ते सालीची मूग डाळ म्हणतात ना ती लागणार आहे. तर ती माझ्याकडे तरी पाववाटीचंही ती माझ्याकडे एवढी पाववाटी आहे. तर तुमच्याकडे असेल तर अजून जरा जास्त घ्या, कारण जास्त असेल तर मग उत्तमच. तर थोडी जास्त असेल तर जास्त घ्या. माझ्याकडे एवढी आहे. तर त्याच्यामध्ये आता मी साधी आपली मूग डाळ असते ना, नेहमीची आपली असते ना, ती याच्यामध्ये मी थोडी घालणार आहे, म्हणजे जरा वाढेल. आणि माझ्याकडे ताकाची एक पिशवी आहे छोटी, तर ते कढीसाठी. तर एवढं नाही मी वापरणार आहे, थोडंसं वापरणार आहे. आणि बेसन लागणार आहे. आणि आपल्याला कढीसाठी एक छोटंसं वाटण, म्हणजे आलं, कोथिंबीर आणि मिरची असं जाडसर त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता नैवेद्य म्हटल्यावर लसूण नाही वापरला तरीही चालेल. जर लसूण वापरायचा असेल तर लसूण वापरला तरी चालेल, काही हरकत नाही. पण मी फक्त कोथिंबीर, आलं आणि मिरची याचं जाडसर वाटण करणार आहे. तर चला. तर मी ना आता ना अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे. अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे. ही पाव वाटी सालीची मूग डाळ आहे. आणि थोडी आपली रोजची जी वरणाची आपली मूग डाळ असते ती पण मी याच्यामध्ये पाव कपच मी ह्याच्यामध्ये पाववाटीच मी ह्याच्यामध्ये ॲड करणार. ही पाववाटी मूग डाळ. हे झालं असं सगळं एकत्रित. आता हे स्वच्छ 3 वेळा धुवून घेणार आणि बाजूला ठेवते, तोपर्यंत मी वाटण करून घेणार. तर हे एक छोटंसं वाटण आहे, तर ते पटकन करून घ्यायचं. जाडसरच वाटून घ्यायचं, पाणी वगैरे घालायची काही गरज नाही आहे. तर आता वाटण घेतलं करून मी. आता मी याच्यामध्ये ना हा बाऊल घेतलेला आहे, याच्यामध्ये मी थोडंसं अंदाजाने ताप घालणार आहे. अर्धी पिशवीच मी घातलेली आहे, कारण मला फार नाही कढी करायची, थोडीशी कढी करायची आहे, त्याच्यामुळे मी थोडेसे येतात. तर याच्यामध्ये ना 2 चमचे बेसन घालणार आहे मी. गुठळ्या म्हणून व्यवस्थित मात्र हलवायचं, नाही तर गुठळ्या होतात मग बेसन आपण नंतर व्यवस्थित जर आपण हलवलं नाही ना तर मग त्याच्यात. तर इथे ना 2 चमचे मी बेसन पीठ घालते. हे घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये गुठळ्या होतात म्हणून ते व्यवस्थित आधी हलवून घ्यायचं. आणि माझ्याकडे ना सकाळचं मी जे दिलीपना मेथीचे ठेपले करून दिले ना त्याचं पीठ आहे माझ्याकडे अजून. तर मग आता मी मेथीचे ठेपले करणार. आधी स्वामींना खिचडी आणि कढीचा नैवेद्य दाखवणार आणि त्याच्यानंतर मग जे सकाळचं आहे पीठ माझ्याकडे त्याचेच ठेपले टाकणार दोघांसाठी. व्यवस्थित मी आता हलवून घेतलेलं आहे. याच्यात अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत. आता याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना छोटं जाडसर असं, तर ते घालून घ्यायचं आहे याच्यातच. आधी वाटण घालून घ्यायचं. तर हे वाटण जे आहे ते मी आता याच्यात घालणार आहे. मीठही घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. अंदाजाने मीठ घातलं. आता हे जे मिश्रण आहे ना आपण कढीसाठी केलेलं आहे ते मी तरी याच्यामध्ये कढईमध्ये मी ओतून घेणार आहे आणि नंतर गॅस चालू करणार.
घेताना एक 5 मिनटं तरी सतत हलवत राहायचं. कारण काय, बेसन तर घातलेलं आहे, कढी फुटणार नाही, तरी पण हलवत राहायचं म्हणजे कढी फुटणार नाही. एक उकळी व्यवस्थित येऊन द्यायची आणि एका साईडला ना तडका पॅन ठेवायचा आणि त्याच्यावर तडका द्यायचा आहे आपल्याला. तर तुपाची फोडणी, मी तरी तुपाची फोडणी घालणार आहे. तुम्हाला जर तुपाची फोडणी नसेल घालायची तर तेलाची घातलीही तरी चालेल. तोपर्यंत मी इकडे आता तुपाच्या फोडणीची तयारी करते. तर आता इथे ना मी फोडणी करणार आहे. त्याच्यासाठी ना छान 1-2 चमचे तूप घालणार. आता तूप व्यवस्थित आधी थोडं गरम होऊ दे तोपर्यंत हे बघा इथे कढी छान घट्ट झालेली आहे. जर पाणी घालायचं असेल तर पाणी घालू शकता. याच्यामध्ये ना जिरं, मोहरी, आणि हो दालचिनीचा तुकडा, आणि लवंग पण घालायची. आणि गुजराती कढी आहे, कढीपत्त्याची पानं. आणि सुक्या लाल मिरच्या. आणि ही अशी कडक गरम फोडणी आहे ती याच्यावर घालायची. मस्त आवाज आला पाहिजे. तर याच्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ तुमच्या आवडीनुसार घालायचं. मी तरी साखर घालणार आहे थोडीशी, 1 चमचाभर, अर्धा चमचा. गुजराती कढी हे बघा, टेस्टला खूप भारी लागते आणि खिचडी सोबत पण सुंदर लागते. एकदा नक्की करून बघा. आता गॅस बंद करायचा, झाकण मारायचं आणि एका साईडला खिचडीची तयारी. तांदूळ आणि डाळ मी म्हणजे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. आता कुकरमध्ये पटकन जरा तुपावर ते तांदूळ आणि डाळ जे आपण एकत्र केलेले ते थोडंसं फ्राय करून घेणार, म्हणजे भाजून घेणार थोडंसं ते तुपामध्ये. आणि जास्तीचं पाणी घालायचं आणि खिचडी करायची. कारण रोजच्या भातापेक्षा आपल्याला नक्कीच पाणी थोडंसं जास्त प्रमाणात लागणार आहे. तर मी गॅस बंद करते. तर जास्त पाणी लागणार आहे, तर जास्त पाणी घालून कमीत कमी 5 तरी शिट्ट्या करायच्या आणि बघायचं. जर आपल्याला वाटली ना की खिचडी अजून पातळ हवी आपल्याला, तर थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या. खिचडी ही सुंदर होते. आणि खिचडीला जर तडका द्यायचा असेल तर हा असाच तडका, फक्त गरम मसाले जे ह्याच्यामध्ये वापरले ते वापरायचे नाही. अदरवाईज आपण जे रोजचं जे आहे सुकी मिरची किंवा जिरं आणि कढीपत्ता ह्याची मस्तपैकी तिखट वगैरे टाकून जरी हवं असेल ना तर तशी खिचडी छान लागणार. तर आता पटकन त्या खिचडीची तयारी. पण माझा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता मी तूप घालून घेणार आहे आणि तुपावर छान आधी पहिल्यांदा 1-2-3 मिनिटं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जे आपण डाळ आणि तांदूळ. हे जे डाळ तांदूळ
तांदूळ आहे ना ते आता व्यवस्थित आधी परतून घेणार. थोडंसं जास्तीचं पाणी टाकायचं आणि आता त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे. तर आपल्या अंदाजाने पाणी घालायचं. हा मी ना हे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. 2 ग्लास म्हणजे का तर जरा पातळ झाली पाहिजे खिचडी म्हणून हे पूर्ण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर मीठ आणि हळद. आता 4 ते 5 शिट्ट्या मी तरी काढणार आहे. 4 ते 5 शिट्ट्या काढणार आणि मग बघूया कशी होते खिचडी, मग मी दाखवते.